हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो या ठिकाणी जारी करण्यात होता आणि त्यानुसार जर पाहिलं तर सकाळपासूनच पावसाची रिपरिप आणि पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवली होती आणि त्यानुसार सकाळपासून पावसाला जी आहे ती सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप होती आणि त्यामुळे कपाशी आणि इतर पिकांची वाढ देखील मोठ्या प्रमाणात खुंटली होती। मात्र हा पाऊस जो आहे तो पिकांसाठी नवसंजीवनी ठरतोय आणि जे पिकं माना टाकू लागले होते त्या पिकांना कुठेतरी जीवनदान जे आहे ते या पावसामुळे मिळण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये नदीकाठच्या गावांना जो आहे तो इशारा देखील प्रशासनाकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जिल्ह्यात यवतमाळ शहरासह सर्वदूर परिसरामध्ये अशा पद्धतीचा मध्यम स्वरूपाचा पाऊस जो तो या ठिकाणी सुरू आहे आणि यामुळे जर पाहिलं तर बरीच या ठिकाणी जनजीवन जे आहे ते काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। या संपूर्ण पावसामुळे शेतकरी वर्गाला जे आहे ते आता पिकाच्या संदर्भाने जे आहे ते दिलासा जो आहे तो या पावसामुळे मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।